नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी। ॲडव्होकेट मंगेश नेने। वाचाल तर वाचाल या वाक्यात दडलेला मार्मिक अर्थ उलगडून सांगत विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने यांनी केले। यावेळी त्यांनी ग्रंथालयाने वाचकांसाठी अनुकूल पूरक वातावरण निर्माण केले असल्याचे सांगत ग्रंथालयातील सुसज्जतेसाठी ग्रंथालय विभागाचे विशेष कौतुक केले। पेण येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाचे उद्घाटन पेण एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी प्राचार्य डॉक्टर सदानंद धारप, संस्थेचे सदस्य श्रीराम दातार, ग्रंथपाल जी जोशी, डॉक्टर देवीदास बामणे, विविध शाखांचे प्राध्यापक, विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयात महाराष्ट्र शासन व उच्च शिक्षण विभाग यांच्या आदेशानुसार 1 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत ग्रंथालय व भाषा विभागाच्या वतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवडा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचे महत्त्व ठसवण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन, वाचनाचे महत्त्व सांगणारे बॅनर, वाचन सेल्फी पॉईंट आदींचा वापर करून ग्रंथालय सुशोभित करण्यात आले। प्राचार्य डॉक्टर सदानंद धारप यांनी आपल्या प्रास्ताविकात वाचन संस्कृतीचे महत्त्व विशद केले। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पूर्वा राजे ही CA परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर देवीदास बामणे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक PD पाटील यांनी केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पेण।